ऐन नवरात्रीच्या काळात कांदा, बटाटा आणि टोमॅटो या जेवणातील मुख्य घटकांनी गोवेकरांच्या तोंडाची रूच घालवली। या तिन्ही घटकांसह अन्य भाजीपाल्यांचे दरही चांगलेच वधारल्यानं सामान्य गृहिणींचं बजेटही कोलमडले। अगदी फलोत्पादन महामंडळाच्या विक्री केंद्रांवरही टोमॅटोचे दर आवाक्याबाहेर आहेत। नेमका कसा आहे बाजारभाव, चला जाणून घेऊया। तुम्ही पाहत आहात गोवन वार्ताचा डिजिटल वृत्तांत। सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे। 12 ऑक्टोबर रोजी दसरा आहे। अशा सणासुदीच्या काळात महागाईला टोमॅटोनं तडाखा दिलाय। 7 ऑक्टोबर रोजी फलोत्पादन महामंडळाच्या विक्री केंद्रांवर 69 रुपये किलो या दरानं टोमॅटो विकला जात होता। म्हापसा मार्केटमध्ये याच टोमॅटोचा दर 80 रुपये इतका होता, तर मॉलमध्ये तो 82 ते 85 रुपये या दरानं उपलब्ध होता। कोल्हापूरमध्ये याच टोमॅटोचा दर 60 रुपये इतका होता। गोव्याच्या खुल्या बाजारपेठेमध्ये कांद्यानं 70 गाठल्याचं दिसून येते। म्हापसा मार्केटमध्ये कांदा 70 रुपये प्रति किलो या दरानं विकला जातोय। मॉलमध्ये त्याची किंमत 76 रुपये इतकी आहे। पण फलोत्पादन महामंडळानं गोवेकरांना या दरात भरघोस सूट दिली आहे। महामंडळाच्या गाड्यावर कांदा 52 रुपये प्रति किलो दरानं विकला जातोय। अर्थात कोल्हापुरात याच कांद्याचा दर 50 रुपये प्रति किलो असा आहे। टोमॅटो आणि कांद्यापाठोपाठ बटाट्याचा नंबर लागतोय। म्हापसा बाजारपेठेत 60 रुपये प्रति किलो या दरानं बटाटा विकला जातोय, तर मॉलमध्ये त्याची किंमत 54 ते 60 रुपये इतकी आहे। हाच बटाटा फलोत्पादन महामंडळाच्या गाड्यावर 45 रुपये किलोनं विकला जातोय। कोल्हापुरात हाच बटाटा 40 रुपये प्रति किलो या दरानं विकला जातोय। कोल्हापूर आणि बेळगावच्या आठवडा बाजारात अचानक भाजीपाला फळभाज्यांची आवक कमी झाली आहे। त्यामुळं भाजीपाला आणि फळभाज्यांचे दर वाढले आहेत। नवरात्रीमुळं भाज्या आणि फळांना चांगलीच मागणी असून दरात तेजी असल्यानं लोकांना ते परवडत नाहीये। कांदा, टोमॅटो आणि बटाटा हे घटक स्वयंपाकात प्रामुख्याने वापरले जातात। याचे दर 30 रुपये ते 40 रुपये प्रति किलो असतील तर ते सामान्य लोकांना परवडतात। पण गेल्या महिनाभरात यामध्ये सतत चढ उतार पाहायला मिळत आहे। परवडणाऱ्या दरात गोवेकरांना भाजीपाला मिळावा म्हणून फलोत्पादन महामंडळातर्फे गाडी चालवली जातात। या गाड्यांवर बाजारभावापेक्षा कमी दरानं भाज्या मिळत असल्या तरी परवडणाऱ्या दरात नाहीत, हे आजच्या या दरफलकावरून दिसून येतं। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।